नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 टेट परीक्षा 3चे प्रेफरन्स देत असताना तुम्हाला मागील इतिहास माहिती असणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्या जिल्ह्याचं मेरिट जास्त लागतं, कोणत्या जिल्ह्याचं मेरिट कमी लागतं हेही तुम्हाला पाहता येईल. म्हणूनच सर्व जे माध्यम आहेत, मीडियम मराठी असेल, उर्दू असेल, कन्नड असेल, तेलुगू असेल, सिंधी असेल, सर्वच्या सर्व मीडियमची, गुजराती असेल, अशा सर्व मीडियमची पदं नक्की किती येतात, कशा पद्धतीचं रोस्टर प्रत्येक जिल्हा परिषदेचं आहे हे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी आपण पहिल्यापासून चालू करूया. सर्वच्या सर्व जिल्हा परिषदांची रोस्टर मी तुम्हाला दाखवतोय व्यवस्थितपणे. कॅटेगरी वाईज आपली जी पदं आहेत ती नक्की किती होती हे सर्वांनी पाहून घ्या. या ठिकाणी विचार जर केला तर नंदुरबारची ही संपूर्ण पदं आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी कट ऑफ किती लागला आहे ते पण सर्वांनी पाहून घ्या. OBC कट ऑफ आहे 93, वुमन आहे 93, त्यानंतर VJA आहे 89 आणि NA आहे, NTB आहे 76. हे उर्दू माध्यमासाठी होतं. सेम आपण जर नंदुरबारचं पाहिलं तर मराठी माध्यमासाठी SC आहे 111, वुमनचं जर पाहिलं SC तर 110 आहे. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 91 आहे. त्याच्यानंतर VJA 124चा कट ऑफ आहे, NTCचा आहे 120चा. ही होती नंदुरबार. त्यानंतर धुळे जिल्हा परिषदेचा विचार जर केला तर मराठी माध्यमाचा विचार जर केला तर SCचं मेरिट होतं 117. या ठिकाणी ॲडव्हर्टाईज पोस्ट आहेत, नंबर ऑफ कॅन्डिडेट आणि हा कट ऑफ दिलेला आहे पहा शेजारी. तर SCचा 117, SC वुमनचा होता 104. त्यानंतर सेक्शन EWSचा होता 122. जवळपास EWS आणि SCBCचा सेम असणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर SCBC EWS वुमन जर पाहिलं तर 120चा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. तेच धुळे उर्दू माध्यमाचा विचार जर केला तर त्या ठिकाणी VJA 93 होता आणि NTB 80 होता. त्यानंतर जळगाव जिल्हा परिषद आहे. जळगाव जिल्हा परिषदेचा विचार जर केला तर जनरलचं मेरिट होतं 135. वुमन जर पाहिलं जनरल वुमन तर 126 होतं. एक सर्व्हिसमॅन 107 होतं. प्रोजेक्ट अफेक्टेड 121. अर्थक्वेक अफेक्टेड 92 आहे. स्पोर्ट पर्सन जर पाहिलं तर 83 होतं. PH ऑर्थो 117. लो व्हिजन 125. PH डिफिशियन्सी 96 होतं. इंटरनल ऑर्फनचं होतं 106. त्यानंतर SC कॅटेगरी 112 होतं. SC वुमन जर पाहिलं 109 होतं. प्रोजेक्ट अफेक्टेड 91. त्यानंतर स्पोर्ट पर्सन 104 होतं. ST नॉट ॲप्लिकेबल 106 होतं. वुमनचं जर पाहिलं तर 100 होतं. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 87. OBC नॉट ॲप्लिकेबल 144. OBC वुमन जर पाहिलं 138. त्यानंतर अंशकालीन 92 होतं. त्यानंतर हा कट ऑफ आहे. प्रोजेक्ट अफेक्टेड जर पाहिलं तर 119 आहे. स्पोर्ट्स पर्सन OBC 101 आहे. त्यानंतर OBC ऑर्थो 126 होतं. त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण या जळगावसाठी, आता हा विचार इथे जर केला तर हे मराठी माध्यमाच्याच आहे सर्व पोस्ट. आता पुढे जाऊया. त्यानंतर जळगावचं जर आपण पाहिलं तर पहा इथे NTBचं मेरिट 129 आहे. NTB वुमन 125 आहे. NTCचा विचार जर केला तर 127 आहे. NTC वुमन 119 आहे. त्यानंतर NTC प्रोजेक्ट अफेक्टेड 117 आहे. NTC अर्थक्वेक अफेक्टेड 114 आहे. स्पोर्ट पर्सन जर पाहिलं 108 आहे. लो व्हिजन 123. लो डिफिशियन्सी 102 आहे. NTDचं मेरिट 125. NTD वुमन आहे 127. त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 120 आहे. स्पोर्ट्समन 90 आहे. PH डिफिशियन्सी 100 आहे. EWS जर पाहिलं तर 123 आहे. EWS वुमन 116 आहे. जवळपास ECBCचं EWSच्या दरम्यान मेरिट असतं, लक्षात ठेवा. प्रोजेक्ट अफेक्टेड 110 असेल. EWS 97 असेल. EWS स्पोर्ट पर्सन जर पाहिलं तर 72 आहे. त्यानंतर इकॉनॉमिकली विकर सेक्शन जर पाहिलं तर 151 आहे. ऑर्थोचं पहा. आता पुढे जाऊया. पुढे जर पाहिलं तर एज्युकेशन ऑफिस प्रायमरी जळगावसाठी उर्दू माध्यमाच्या जागा आपण जर पाहिल्या तर SC लो व्हिजन 112 आहे. ST नॉट ॲप्लिकेबल 72 आहे. त्यानंतर ST वुमनचं 87 आहे. OBC नॉट ॲप्लिकेबल 96 आहे. OBC वुमन 96 आहे. त्यानंतर स्पोर्ट ऑर्थो जर पाहिलं आपण तर 86 आहे. VJA 94. VJA वुमन 88 आहे. लो व्हिजन जर पाहिलं तर 88 आपल्याला पाहायला मिळते. आता एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी जळगावचं उर्दू माध्यमाचा विचार जर केला तर NTBचं 86. NTB वुमनचं 81 मेरिट दिसते. त्यानंतर EWS नॉट ॲप्लिकेबल 116 आहे. EWS वुमन जर पाहिलं तर 111 आहे. इकॉनॉमिकली विकर सेक्शन EWS ऑर्थो जर 120 आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्हा परिषदेचा विचार जर केला तर नॉट ॲप्लिकेबल जनरलचं मेरिट 130. वुमन
वुमन्स आहे 122, एक सर्व्हिसमेन आहे 79, प्रोजेक्ट अफेक्टेड 115 आहे, अर्थक्वेक अफेक्टेड 100 आहे, स्पोर्ट्स पर्सन 95, ऑर्थो आपण जर पाहिला तर 138 आहे, ऑर्थो लो व्हिजन 173 आहे, PH डिफिशियन्सी 122 आहे, PH ID जर पाहिला 134 आहे, PH MD जर पाहिला तर 123 आहे, 94 आपण जर पाहिला तर SCचा एक्सटर्नल ऑर्फन्स आहे, SCचं कट ऑफ 125 आहे, SC वुमनचं 119 दिसतंय, त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 97 आहे, स्पोर्ट्स पर्सन 115 दिसतंय, त्यानंतर ST नॉट ॲप्लिकेबल 120 आहे, त्यानंतर PH ऑर्थोचं मेरिट जरा जास्त दिसतं 151 दिसतं SCचं, त्यानंतर EWS पहा 124 आहे, EWS वुमन 119 आहे, EWS प्रोजेक्ट अफेक्टेड 112 आहे आणि EWS स्पोर्ट पर्सन फक्त 94 मेरिट दिसते आपल्याला. त्यानंतर उर्दू माध्यम जर बुलढाणाचा विचार जर केला तर ST कॅटेगरीचा विचार जर केला तरी 69 फक्त मेरिट आहे आणि जनरलचं मेरिट आहे 136. पहा STचं मेरिट खूपच कमी लागलं आहे त्या ठिकाणी. जनरलचं मेरिट आहे ST नॉट ॲप्लिकेबल फक्त 69 आहे. OBCचा विचार जर केला तर 108 आहे, OBC वुमन 103 आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर प्रोजेक्ट अफेक्टेड 83 आहे. त्यानंतर NTBचा विचार जर केला तर 89 त्या ठिकाणी कट ऑफ दिसतोय. त्यानंतर अकोला जिल्हा परिषदेचा विचार जर केला तर जनरलचं आपण जर पाहिलं तर जागा होती परंतु ॲप्लिकेशन जसं पाहिजे तसं मिळालं नाही. जनरल PH लो व्हिजन 142 आहे, EWS नॉट ॲप्लिकेबल 122 आहे, EWS वुमन 115 आहे. त्यानंतर अकोला प्रायमरीचंच आपण उर्दू माध्यमाचा विचार जर केला तर OBC नॉट ॲप्लिकेबल 115चा कट ऑफ आहे, OBC वुमनचा 99चा कट ऑफ आहे. त्यानंतर EWS नॉट ॲप्लिकेबलचा 125चा कट ऑफ आहे, EWS वुमनचा 115चा कट ऑफ आहे. तेच जर वाशिम जिल्हा परिषद उर्दू माध्यम जर पाहिलं, आता हे वाशिमचं पाहतोय उर्दूसाठी, त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर OBC वुमनच्या जागा होत्या 103चा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. वाशिम झेडपीमध्ये जर आपण विचार जर केला तर मराठी माध्यमाचं जनरलचं मेरिट 172चं लागल्याचं पाहायला मिळते कट ऑफ. त्यानंतर जनरल वुमन्सचं 171 आहे, ऑदर बॅकवर्ड क्लासेस 162चा कट ऑफ आहे, ऑदर बॅकवर्ड क्लास वुमन्सचा 168 आहे. त्यानंतर NTB 123 आहे, NTC 140 आहे, EWS ऑर्थो 143चा कट ऑफ दिसतोय. त्यानंतर अमरावतीचा विचार करूया. अमरावतीमध्ये उर्दू माध्यमाचा OBCचा नॉट ॲप्लिकेबलचा 96चा कट ऑफ आहे, OBC वुमनचा 97 आहे, OBC प्रोजेक्ट अफेक्टेड 93 आहे, VGAचा कट ऑफ 98 आहे, SBC 93चा कट ऑफ दिसतोय आणि त्यानंतर नोमॅस्टिक ट्राईब्स NTBचा कट ऑफ 99 आहे, NTB वुमनचा कट ऑफ त्या ठिकाणी 86चा आहे. त्यानंतर PH लो व्हिजनचा 58 आहे. त्यानंतर पुढे जर आपण विचार केला तर वर्धा जिल्हा परिषदेचं मेरिट पहा. जनरलचं मेरिट जर पाहिलं मराठी माध्यमाचं 121 आहे, वुमनचं 114 आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड 103 आहे, अर्थक्वेक अफेक्टेड 177 आहे फक्त, स्पोर्ट पर्सन 91 आहे, ऑर्थोचं 113 आहे, लो व्हिजन 127 आहे, डिफिशियन्सी 103 आहे, BMD जर पाहिलं तर 66चं मेरिट दिसतंय, खूप कमी मेरिट आहे 66 म्हणजे. त्यानंतर SC वुमनचं पाहिलं तर 137 आहे, PH ऑर्थो 116, NA ST NAचं 112 आहे, ST वुमनचं 104 आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर PH लो व्हिजनचं 170 खूप हाय मेरिट पाहायला मिळतं आहे. NTDचं मेरिट जर पाहिलं तर 132 आहे, NTD वुमनचं 119 आहे. त्यानंतर NTD ऑर्थोचं मेरिट 119 आहे, EWS नॉट ॲप्लिकेबल 119 आहे, EWS वुमनचं 113 आहे, EWS प्रोजेक्ट अफेक्टेड 106 आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर एज्युकेशन ऑफिस सर प्रायमरी वर्धाचंच त्या ठिकाणी इकॉनॉमिकली विकर सेक्शन PH डिफिशियन्सीला फक्त 92चं लागलेलं आहे, 228 पोस्ट त्या ठिकाणी होत्या. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर प्रायमरी ऑफिसर वर्धाचा आपण जर पाहिलं तर उर्दू माध्यमाच्या सुद्धा त्या ठिकाणी जागा होत्या 6. त्याचं SCचं मेरिट त्या ठिकाणी 89 होतं, SC वुमन त्या ठिकाणी अवेलेबल झाले नाही. त्यानंतर OBCचं मेरिट फक्त 97 होतं आणि SBCचं मेरिट होतं 158 आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी नागपूरचं मेरिट पाहून घ्या. मराठी माध्यमाचं जनरलसाठी 118 होतं, वुमनसाठी 114 होतं, प्रोजेक्ट अफेक्टेड जनरलचं 99 होतं, अर्थक्वेक अफेक्टेड म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर भूकंपग्रस्त वगैरे काय असेल तर त्यांना 58 होतं, स्पोर्ट्स पर्सन 74 होतं, ऑर्थो 112, लो व्हिजन 117, डिफिशियन्सी 96, SC नॉट ॲप्लिकेबल 143 होतं, SC वुमनचं मेरिट
148 लागल्याचं पाहायला मिळतं. PH ऑर्थो 142 होतं, नॉट ॲप्लिकेबलचं 105 होतं, वुमन 94 होतं, त्यानंतर प्रोजेक्ट अफेक्टेड 90 होतं. त्यानंतर पुढे विचार जर केला तर NTC 126 आहे, NTC वुमन 120 आहे, PH ऑर्थो 118 आहे, NTDचा विचार जर केला तर 120 मेरिट आहे, NTD वुमन 113 आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड 118 आहे, NTD स्पोर्ट्स पर्सनच्या जागा त्या ठिकाणी होत्या पण ॲप्लिकेबल कॅन्डिडेट नव्हता. लो व्हिजन 126 आहे, NTD आणि PH डिफिशियन्सी 87चं मेरिट दिसते. त्यानंतर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरीचंच पुढं मराठी माध्यमाच्याच जागा आहेत पहा. त्याच्यामध्ये NTD जर पाहिलं आपण तर 117चं मेरिट होतं, EWS नॉट ॲप्लिकेबल 117 आहे, EWS वुमन 112 आहे. त्यानंतर EWS प्रोजेक्ट अफेक्टेड 103चं मेरिट आहे, EWS स्पोर्ट पर्सन 63 फक्त मेरिट आहे, EWS PH डिफिशियन्सी 86चं मेरिट पाहायला मिळतं आहे. त्यानंतर आपण जर विचार केला तर भंडारा जिल्हा परिषदेचं मेरिट आपण जर विचारात घेतलं तर त्या ठिकाणी प्रायमरीचा विचार जर केला तरी जनरल प्रायमरीचं मेरिट होतं 116चं, जनरल वुमनचं मेरिट होतं 111चं, प्रोजेक्ट अफेक्टेड 77 होतं, स्पोर्ट्समन होतं 66, ऑर्थो होतं 105 106 होतं, PH डिफिशियन्सी 86 होतं. त्यानंतर ऑर्थो SCचं मेरिट होतं 111, SC NAचं मेरिट होतं 81, वुमनचं होतं 75. त्यानंतर OBC नॉट ॲप्लिकेबल 139, OBC वुमन 132. त्यानंतर OBC प्रोजेक्ट अफेक्टेड 114 होतं, ऑर्थो जर पाहिलं 109 आहे, अदर बॅकवर्ड क्लासेस 132 आहे, FIJA नॉट ॲप्लिकेबल 116 आहे, वुमनचं पाहिलं हे FIJAचं 96 होतं, FIJA प्रोजेक्ट अफेक्टेड 84 आहे, SBCचा विचार केला तर 77 मिनिट लागल्याचं पाहायला मिळतं आहे. तेच भंडारा जिल्ह्याचा विचार जर केला तिथेच तर NTCचं 119 आहे, NTC वुमन 115 आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड NTC 103चा कट ऑफ लागलेला दिसतोय, PH लोचा 107चा कट ऑफ आहे, NTD नॉट ॲप्लिकेबलचं 116चं मेरिट आहे, NTD वुमनचं 107चं मेरिट आहे, NTD प्रोजेक्ट अफेक्टेड 104 आहे, EWSचा विचार केला तर 115चा कट ऑफ आहे, EWS वुमनचा 106चा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. एकूण जर 282 जागा या आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात भंडारा जिल्हा परिषदेच्या. पुढे जर पाहिलं तर भंडारा जिल्हा परिषद मराठी माध्यमाचा सुद्धा त्या ठिकाणी वेगवेगळा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. इथे आपण जर विचार केला तर मराठी माध्यमच आहे, पण काय म्हटलं प्रायमरी म्हटलं आहे, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सेकंडरीमध्ये माध्यमिकच्या देखील जागा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यामध्ये जनरल नॉट ॲप्लिकेबलच्या 137चा कट ऑफ आहे, जनरल वुमनचा 138चा आहे, अंशकालीनचा 115चा आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड 127 आहे, स्पोर्ट पर्सन 98 आहे, SC कॅटेगरीचा आहे 136चा कट ऑफ आहे, वुमनचा 139चा आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर ST नॉट ॲप्लिकेबल 118 आहे, वुमन ST 121 आहे, वुमन OBC 138 आहे, अंशकालीन 93 आहे, OBC प्रोजेक्ट अफेक्टेड 115 आहे, स्पोर्ट्समन पाहिलं 88 आहे, ऑर्थो OBC जर पाहिलं तर 120चा कट ऑफ आहे, PH डिफिशियन्सी 132 आहे, FIJAचा विचार केला तर 135 आहे, FIJA वुमन पहा 126चा कट ऑफ आहे, इंटरनल ऑर्फन जर पाहिलं तर 81 आहे, SBC 130 आहे, 120 NTC आहे. अशा सर्व कट ऑफ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर गोंदियाचा पाहून घ्या, गोंदियाचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. तुम्ही व्यवस्थितपणे आता प्रत्येक जिल्हा परिषदेचे कट ऑफ तुम्हाला मी डायरेक्ट दाखवतो आहे. त्यानंतर गोंदिया आहे हिंदी माध्यमाचं, तर हिंदी माध्यमाचे कट ऑफ सगळ्यांनी पाहून घ्या, जनरलसाठी असेल किंवा अदर सर्वच्या सर्व कॅटेगरीचे कट ऑफ व्यवस्थितपणे पाहून घ्या. हे गोंदियासाठी आहे. त्यानंतर गोंदियाचाच विचार केला तर मराठी माध्यमाचा कट ऑफ पहा, याच्या आधी हिंदीचा होता, हा मराठी माध्यमाचा कट ऑफ तुम्हाला पाहायला मिळतो. हा सर्वांनी व्यवस्थितपणे हा कट ऑफ पाहून घ्या. गोंदियासाठी मराठी माध्यमाचा कट ऑफ आहे. त्याच्यानंतर आपण गोंदियासाठी मराठी माध्यमाचाच कट ऑफ या पुढच्या पेजवरती पाहतोय. सर्वांनी आपापल्या कॅटेगरीनुसार किती कट ऑफ होता ते पाहून घ्या. 360 पदं त्या ठिकाणी गोंदियाची होती. गोंदियाचाच जर मराठीचा विचार केला, सेकंडरीची देखील पदं होती. सेकंडरीचं देखील मेरिट तुम्ही चेक करू शकता कॅटेगरी वाईज. व्यवस्थितपणे हे मेरिट सगळ्यांनी चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की किती मेरिट होतं. गडचिरोलीचं पहा, मराठी माध्यमाच्या या सर्व पोस्ट आहे. कॅटेगरी वाईज आपल्याला त्यांचं मेरिट या ठिकाणी पाहता येते. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर चंद्रपूरचंच मराठी माध्यमाच्याच
जर पाहिलं तर प्रायमरीच्या या जागा आहेत. व्यवस्थितपणे पहा, कॅटेगरी वाईज पहा, समांतर आरक्षणानुसार समजून घ्या किती जागा होत्या, काय होत्या, कशाला किती जागा आलेल्या होत्या आणि कट ऑफ किती कमी आलेला आहे. त्यानंतर चंद्रपूर झेडपीचा विचार जर केला तर पहा, चंद्रपूरच्या देखील असं तुम्हाला संपूर्ण पोस्ट आणि त्याचा कट ऑफ पाहायला मिळतो. कॅटेगरी वाईज हा कट ऑफ सगळ्यांनी पाहून घ्या. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर आपल्याला यवतमाळ झेडपीचं हे रोस्टर दिसते आपल्याला. प्रायमरीसाठीचं रोस्टर आहे, सर्वांनी व्यवस्थितपणे पाहून घ्या. कोणत्या कॅटेगरीला कुठं जागा आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे, जेणेकरून प्रेफरन्स देताना तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर यवतमाळ झेडपीचा विचार जर केला तर यवतमाळ झेडपीमध्ये देखील अशा पद्धतीच्या पोस्ट आपल्याला पाहायला मिळतात. कॅटेगरी वाईज सगळ्यांनी समजून घ्या. त्यानंतर नांदेड झेडपी प्रायमरीसाठी विचार जर केला तर त्याचं प्रायमरीचं मेरिट चेक करून घ्या तुम्ही किती लागलेलं आहे. नागपूरचा विचार जर केला तर अशा पद्धतीने मेरिट लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकूण जर पाहिलं तर तेथील मेरिट देखील सर्वांनी समजून घ्या की आपल्या विषयाला किती होतं. 297 पोस्ट नांदेडच्या आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर आपण जर विचार केला तर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी उर्दू माध्यमाच्या सुद्धा जागा होत्या. त्यामध्ये आपण अशा पद्धतीने विविध कॅटेगरी वाईज हे मेरिट आपण या ठिकाणी पाहतोय. व्यवस्थितपणे समजून घ्या की मेरिट किती होतं आणि त्यानुसार लागलेलं मेरिट किती आहे. त्यानंतर मराठी माध्यम हिंगोली जिल्ह्याचं मेरिट आपण या ठिकाणी पाहतोय. पहा, या ठिकाणी आपण जर विचार केला तर कशा पद्धतीनं हे मेरिट आपल्याला लागल्याचं पाहायला मिळतं आहे. आपण जर पाहिलं तर पहा, हे प्रत्येक कॅटेगरी वाईज आणि त्या ठिकाणी समांतर आरक्षणावाईज हे मेरिट आहे, समजून घ्या सर्वांनी. त्याच्यानंतर हिंगोली जिल्हा प्रायमरीसाठी उर्दू माध्यमाचं अशा पद्धतीचं रोस्टर होतं आणि जागा आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर एकूण जर पाहिलं तर प्रायमरी मराठी मीडियम आपण त्याच्यामध्ये विचार केला तर परभणीचं एकूण पोस्ट किती होते आणि किती कट ऑफ लागलेला आहे हे आपण पाहतोय. सर्वच्या सर्व कॅटेगरी वाईज सर्वांनी पाहून घ्या की किती कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे. त्यानंतर परभणीचा जर मराठी माध्यमाचा प्रायमरीचा कट ऑफ या ठिकाणी दिसतोय कंटिन्यू. एकूण 143 जागा परभणीच्या होत्या. हे कट ऑफ समजून घ्या किती होता काय, जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. उर्दू माध्यम परभणीचा विचार जर केला तर प्रायमरीचा कट ऑफ तुम्हाला या ठिकाणी दिसतोय. वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज पोस्ट किती होते आणि कट ऑफ किती लागलेला आहे. त्यानंतर एज्युकेशन ऑफिसर जालनाचा विचार जर केला तर मराठी माध्यम प्रायमरीच्या अशा पद्धतीने आपल्याला कट ऑफ दिसतोय. कट ऑफ सगळ्यांनी समजून घ्या आणि आपल्या विषयाचा आपल्या कॅटेगरीच्या पोस्ट किती होत्या आणि आपलं मेरिट किती लागले समजलं पाहिजे. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी मराठी माध्यमासाठी खरं तर ते आहे, ते सुद्धा समजून घ्या. ह्या संपूर्ण कट ऑफवरती तुम्हाला समजलं पाहिजे की किती कट ऑफ लागला आहे. त्यानंतर एज्युकेशन प्रायमरी ऑफिसर जालना उर्दू माध्यमाच्या या जागा पहा, अशा पद्धतीने कॅटेगरी वाईज आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. व्यवस्थितपणे समजून घ्या किती जागा होता. या ठिकाणी 45 जागा उर्दू माध्यमाच्या दिसत आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या जागा या ठिकाणी आपण पाहतोय. प्रायमरी मराठी माध्यमासाठीच्या या जागा आहेत आणि इथे विचार जर केला तर कॅटेगरी वाईज आपण या ठिकाणी पाहतोय की कॅटेगरी वाईज त्या ठिकाणी आपल्याला कट ऑफ लागल्याचं पाहायला मिळते. सगळ्यांनी व्यवस्थितपणे समजून घ्या आणि किती कट ऑफ लागलेला आहे ते पण तुम्हाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे, हे लक्षात घ्या. एकूण जागा जर पाहिल्या तर त्या ठिकाणी आपण विचार जर केला तर 571 जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या कॅटेगरी वाईज पोस्ट ॲप्लाय केल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहा, त्याच्यानंतर विचार जर केला तर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी छत्रपती संभाजीनगर उर्दू माध्यमासाठी आपण विचार करतोय. त्या ठिकाणी वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार आपल्याला हे मेरिट पाहायला मिळतं. व्यवस्थितपणे समजून घ्या तुमच्या कॅटेगरीचं मेरिट किती होतं आणि कशा पद्धतीचं हे मेरिट होतं. त्यानंतर उर्दू माध्यम जर पाहिलं प्रायमरीचं तर त्या ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजीनगरसाठीचं हे मीडियम आपल्याला पाहायला मिळतं आहे. याच्यामध्ये EWSचा विचार केला, त्यानंतर इतर ज्या कॅटेगरी आहेत त्यांचं मेरिट पाहून घ्या. 92 पोस्ट त्या ठिकाणी होत्या. त्याच्यानंतर पुढं जर पाहिलं तर मराठी माध्यम नाशिकसाठीच्या जागा आपण या ठिकाणी पाहतो झेडपीच्या. तर इथे विचार केला तर प्रायमरीचं मेरिट चेक करा, त्यानंतर वेगवेगळ्या कॅटेगरीचं मेरिट तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. ह्या मेरिटनुसार तुम्ही ठरवा की कुठं पदं येतात, अंशकालीनची पदं कशी असतात, जाहिरात कशी बघायची हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. एज्युकेशन ऑफिसर जर पाहिलं तर त्या ठिकाणी आपण जर विचार जर केला तर नाशिकसाठी किती पदं आहेत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी या रोस्टरच्या माध्यमातून पाहता येतं आहे. त्यानंतर ठाणेसाठी किती पदं आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी हिंदी माध्यमाची पदं दिसत आहेत आपल्याला. एकूण जर पाहिलं तर 102चा कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे. SC कॅटेगरी आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर ठाणे उर्दू माध्यमाच्या जागा एकूण जर पाहिल्या तर अशा पद्धतीने आलेल्याचं पाहायला मिळते आपल्याला आणि ते इथे आपण पाहू शकतो की कशा पोस्ट डिवाईड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. त्यानंतर
एज्युकेशन ऑफिसर रायगडच्या जागा दिसत आहेत, मराठी माध्यमाच्या जागा आहेत. प्रायमरीच्या एकूण पहा पोस्ट जर पाहिलं तर खूप पोस्ट दिसत आहेत. या ठिकाणी पहा कट ऑफ किती लागला आहे. कट ऑफ तुमच्या आवाक्यात असेल तर त्यानुसार तुम्ही अप्लाय करू शकता. रायगडच्या देखील भरपूर जागा असतात. ह्या कॅटेगरी वाईज जागा आहेत, सगळ्यांनी समजून घ्या आणि त्यानुसार अप्लाय करा. कारण की रायगडच्या भरपूर जागा जवळपास 996 हायेस्ट जागा मला माझ्या माहितीप्रमाणे या रायगडच्या होत्या. खूप जागा त्या ठिकाणी व्हॅकन्सी रायगडच्या भरल्या गेल्या होत्या. रायगड तेच उर्दू माध्यमाचा विचार केला तर जवळपास पहा ही कॅटेगरी वाईज आहे आणि जवळपास विचार जर केला तर त्या ठिकाणी उर्दू माध्यमाच्या देखील भरपूर जागा त्या ठिकाणी रायगडमध्ये आल्याचं पाहायला मिळते. 109 जागा या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्याला या उर्दू माध्यमाच्या पाहायला मिळत आहेत. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेचा विचार जर केला तर पुणे जिल्हा परिषदेचं पहा या ठिकाणी पोस्ट दिसत आहेत आणि मेरिट देखील कमीच आहे, तसं जास्त नाही आहे. 112चा कट ऑफ दिसतो आहे आपल्याला. त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर अशा पद्धतीने पहा हा संपूर्ण पुणे जिल्ह्याचा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकंदरीत आपण जर विचार केला तर 275 जागा या पुणे जिल्हा परिषदेच्या आपल्याला पाहायला मिळतात आणि एक कॅटेगरी वाईज खरं तर हे मेरिट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पहा म्हणजे असं हे मेरिट त्या ठिकाणी खरं तर होतं. आपण विचार जर केला तर अशा पद्धतीने हे मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर प्रायमरीचा विचार जर केला तर प्रायमरी ऑफिसर पुणेसाठी उर्दू माध्यमाचं मेरिट देखील अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर अहमदनगर, अहिल्यानगर असं आपण त्याला म्हणतो, तर अहिल्यानगरचं मेरिट जर पाहिलं तर असं प्रत्येक कॅटेगरी वाईज आणि तुमच्या समांतर आरक्षणासह हे अशा पद्धतीचं मेरिट आहे. एकदा चेक करा कारण की तुम्हाला अंदाज आला पाहिजे की किती मेरिट खरं तर लागते. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी अहमदनगरचं मराठी माध्यमाचंच हे मेरिट आहे, समजून घ्या. 216 पोस्ट त्या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये होत्या. त्यानंतर पुढची एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी अहमदनगर उर्दू माध्यमाचं मेरिट या ठिकाणी आपल्याला दिसतं आहे. उर्दू माध्यमाच्या देखील 46 जागा जवळपास त्या ठिकाणी अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगरमध्ये पाहायला मिळत होत्या. त्यानंतर एज्युकेशन ऑफिसर बीडचं मेरिट पहा, हे बीडचं मेरिट आपल्याला दिसतं. वेगवेगळ्या कॅटेगरीचं मेरिट आहे, समजून घ्या व्यवस्थितपणे. किती मेरिट लागलं आहे त्याच्यावरती देखील तुम्ही करू शकता. एकूण 39 जागा खरं तर त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर उर्दू माध्यमासाठी होत्या. आता एज्युकेशन ऑफिसर लातूरचा विचार जर केला तर लातूरसाठी पहा अशा पद्धतीने मराठी माध्यमाचं मेरिट लागले आणि हे मेरिट व्यवस्थितपणे चेक करा, कोणत्या कॅटेगरीला किती आहेत काय आहे आणि त्यानुसार तुम्ही अप्लाय करा. त्यानंतर धाराशिव जिल्हा परिषदेचं मेरिट मराठी माध्यमाचं अशा पद्धतीने आहे. व्यवस्थित जर पाहिलं तर तुम्हाला व्यवस्थितपणे समजेल की कशा पद्धतीनं हे मेरिट या ठिकाणी लागलेलं आहे आणि कशा पद्धतीने कट ऑफ आहे. 174 जागा त्या ठिकाणी होत्या. त्यानंतर पुढे जर पाहिलं धाराशिव उर्दू माध्यमाचं कट ऑफ जर पाहिलं तर अशा पद्धतीने आहे. एकूण 4 पोस्ट होत्या. त्यानंतर सोलापूर जिल्हा परिषदेचं पहा, सोलापूर जिल्हा परिषदेचं आपण एकंदरीत आपण या कन्नड माध्यमासाठीच्या या जागा आहेत कन्नड, तर या कन्नडसाठी भरपूर अशा जागा या सोलापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जवळपास 25 जागा ह्या वेगवेगळ्या विभागाच्या या कन्नडच्या जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. सोलापूरचंच मराठी माध्यमचा विचार केला तर हे सोलापूरचं प्रायमरीचं मेरिट आहे. व्यवस्थितपणे समजून घ्या. आपल्या कॅटेगरीनुसार पहा किती मेरिट लागलेलं आहे, किती आहे, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल. त्यानंतर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरीचंच मराठी माध्यमाचंच हे मेरिट आपल्याला पाहायला मिळते. लक्षात ठेवा EWS आणि SCBCचं मेरिट जवळपास सेम असतं. 403 पोस्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. सोलापूरचं उर्दू माध्यमाचं मेरिट पहा अशा पद्धतीने आहे. व्यवस्थितपणे समजून घ्या आणि त्या ठिकाणी 40 पोस्ट जवळपास या उर्दू माध्यमासाठी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सातारा जिल्हा परिषद यांच्याही भरपूर जागा होत्या. मराठी माध्यमाच्या जागा समजून घ्या. मराठीचा कट ऑफ देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आणि व्यवस्थितपणे तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा अंदाज देखील येईल की कशा पद्धतीने जागा त्या ठिकाणी डिवाईड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पुढे विचार जर केला तर साताराच्याच प्रायमरीच्या जागा या ठिकाणी आहेत, मराठी माध्यमाच्या जागा आहेत आणि व्यवस्थितपणे तुम्ही जर विचार केला तर अशा पद्धतीने या कॅटेगरी वाईज खरं तर या जागा आहेत, समजून घ्या. इथे विचार केला तर प्रायमरी सातारासाठीच्या उर्दू माध्यमाच्या जागा या ठिकाणी दिसत आहेत, त्यासुद्धा सगळ्यांनी समजून घ्या व्यवस्थितपणे. त्यानंतर एज्युकेशन ऑफिसर सातारासाठी मराठी माध्यम सेकंडरीच्या देखील जागा या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिकच्या जागा या ठिकाणी भरपूर आल्याचं पाहायला मिळतं. त्यानंतर एज्युकेशन ऑफिसर रत्नागिरीसाठी सुद्धा प्रायमरीच्या जागा अशा पद्धतीने आहे मराठी माध्यमाच्या. कट ऑफ पाहून घ्या. कट ऑफनुसार तुम्ही ॲप्लिकेबल त्या ठिकाणी आहात. तुमचं अंशकालीन तुमची कॅटेगरी किती कुठं मेरिट लागलं आहे तुम्हाला अंदाज आला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की मेरिट नक्की किती लागतं,
कुठं मेरिट किती असतं, कुठं मेरिट कमी असतं, या सर्व गोष्टींचा आपण काय विचार करून प्रेफरन्स द्यायचे आहेत. लक्षात ठेवा, हे कुठंतरी लिहून ठेवा. कॅटेगरी वाईज आपल्या जागा कुठं आहेत, आपलं मेरिट कॅटेगरी वाईज कुठं लागलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला ॲप्लिकेबल करायचं आहे. लक्षात ठेवा. आता इथे पहा, इथे जर पाहिलं तर ही झेडपी आहे रत्नागिरीची उर्दू माध्यमासाठी आणि प्रायमरीचं मेरिट या ठिकाणी अशा पद्धतीचा कट ऑफ दिसतो आपल्याला. हा कट ऑफ चेक करा, सगळ्यात शेवटच्या कॉलममध्ये हा कट ऑफ आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर उर्दू माध्यम जर पाहिलं तर रत्नागिरीसाठी प्रायमरीच्या जागा एकूण 115 होत्या आणि अशा पद्धतीने आपल्याला टेटचा कट ऑफ पाहता येतो आहे. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद जर आपण विचारात घेतली तर पहा, आपल्याला अशा पद्धतीने सर्वच्या सर्व प्रकारांचा म्हणजे कोणत्या कोणत्या कॅटेगरी वाईज काय काय कट ऑफ आहे हा आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येतो आहे, पाहता येतो आहे. व्यवस्थितपणे समजून घ्या किती कट ऑफ आहे, कसा आहे हा कट ऑफ, आणि त्यानुसार तुम्हाला ते प्रेफरन्स देण्यासाठी आपली माहिती काढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एज्युकेशन ऑफिसर सिंधुदुर्ग प्रायमरीच्या जागा आहेत या ठिकाणी सिंधुदुर्गसाठी हा कट ऑफ दिसतो आहे आपल्याला व्यवस्थितपणे. 878 जागा सिंधुदुर्गच्या होत्या. खूप जागा होत्या खरं तर, 878 म्हणजे कमी नाही आहेत. जास्तीत जास्त जागा आपल्याला सातारा, त्याच्यानंतर कोल्हापूर, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर आत्ताच आपण चेक केलं की नंदुरबार आहे. त्याच्या आधीसुद्धा आपण एक जिल्हा परिषद पाहिली, त्याच्यामध्ये जवळपास रायगडची जी होती 998 जागा होत्या रायगडमध्ये. म्हणजे भरपूर अशा जागा असतात. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित पहा, ही उर्दू माध्यमाची जागा आहे. उर्दू माध्यमाच्या जागेचा विचार जर केला तर अशा पद्धतीचं हे रोस्टर आहे. 125 जागा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्हा परिषदेचा विचार करा, भरपूर जागा असतात. अशा पद्धतीने हे प्रायमरी मराठी माध्यमाचं आपण जर पाहिलं तर हे रोस्टर आहे आणि अशा पद्धतीचे या जागा कास्ट वाईज आहे. समजून घ्या कास्ट वाईज किती जागा असतात. त्यानंतर ह्या प्रायमरीच्या जागा आहेत कोल्हापूरच्या, समजून घ्या. भरपूर अशा जागा त्या ठिकाणी आलेल्या होत्या प्रायमरीच्या. एकूण जर पाहिलं तर 818 जागा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यानंतर विचार जर केला तर कोल्हापूर प्रायमरी उर्दू माध्यमाच्या जागा पहा. उर्दू माध्यमाच्या अशा पद्धतीने जवळपास 14 जागा आणि त्यांचा कट ऑफ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यानंतर सांगली जिल्हा परिषद ही सुद्धा खूप जागा असणारी जिल्हा परिषद असते, इथे सुद्धा जागा असतात. कन्नड माध्यम दिलं आहे, कन्नड माध्यमाचा सुद्धा जागा आहेत पहा, कट ऑफ दिसतो आपल्याला. आणि एकूण पोस्ट जर पाहिल्या कन्नड माध्यमाच्या तर जवळपास या ठिकाणी भरपूर अशा पोस्ट कन्नड माध्यमाच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 56 पोस्ट या कन्नड माध्यमाच्या आपल्याला या ठिकाणी सांगलीमध्ये पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर पुढे सांगली जिल्हा परिषद प्रायमरी मराठी माध्यमाचं कट ऑफ जर पाहिलं तर अशा पद्धतीने कट ऑफ सर्वच्या सर्व म्हणजे कॅटेगरी वाईज आहे. समांतर आरक्षणानुसार अशा पद्धतीने कट ऑफ आहे. अगदी ST वुमनचा 77, खूप कमी कट ऑफ आहे खरं तर. OBC अर्थक्वेक अफेक्टेड 77, खूप कमी कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. एकूण 397 पोस्ट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मराठी माध्यमाचं हे कट ऑफ आहे. सांगली जिल्ह्याचं प्रायमरीचं समजून घ्या किती त्या ठिकाणी पोस्ट आहेत, कोणत्या कोणत्या पोस्ट आहेत, कोणत्या कॅटेगरीच्या पोस्ट आहेत. 397 पोस्ट म्हणजे भरपूर पोस्ट होत्या. त्यानंतर एज्युकेशन ऑफिसर प्रायमरीसाठी उर्दू माध्यमाच्या देखील जागा होत्या. ह्या उर्दू माध्यमाच्या जागा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 28 जागा जवळपास उर्दू माध्यमाच्या आहेत. त्यानंतर पालघर जिल्ह्याचं देखील आपल्याला या ठिकाणी एज्युकेशन ऑफिसरच्या ज्या जागा आहेत त्यांचं मेरिट दिसते. OBC वुमन 77चं मेरिट आहे. 11 जागा त्या ठिकाणी आपल्याला गुजराती माध्यमासाठी पाहायला मिळत आहेत पहा. सर्वच्या सर्व माध्यमाच्या जागा आहेत, समजून घ्या, त्यामुळं तुम्हाला समजेल. या ठिकाणी एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी पालघरच्या जागा हिंदी माध्यमाच्या जागा दिसत आहेत. हे समजून घ्या कोणत्या कोणत्या जागा असणार आहेत, काय असणार आहे आणि कशा पद्धतीचं त्या ठिकाणी आहे. त्यानंतर पालघरमध्येच आपण जर पाहिलं तर उर्दू माध्यमाचा विचार जर केला प्रायमरीचा तर अशा पद्धतीने उर्दू माध्यमाच्या जागा जवळपास 40 जागा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी पालघरमध्ये देखील अशा पद्धतीने महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व जिल्हा परिषदेचं कट ऑफ किती असतो या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. लवकरच महानगरपालिका, नगरपालिका, त्याच पद्धतीने संस्थांचं मेरिट काय असतं याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध करून देतो आहे. सर्वांनी त्याचा अभ्यास करा आणि नक्की प्रेफरन्स विचारपूर्वक द्या. तुमच्या कास्टच्या जागा किती आहे तुमच्या माध्यमानुसार ते चेक करा आणि त्यानुसार काय करा, प्रेफरन्स द्या. सर्वांना ऑल द बेस्ट. व्हिडिओ आवडला असाच व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ऑथेंटिक माहिती देण्याचा मी नेहमीच तुमच्यासाठी प्रयत्न करत असतो. तर सर्वांना ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.